नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोविंद त्रिभुवन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय इंग्रजी या पाठाचं संपूर्ण ग्रामर एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, आपण लेसन व्यवस्थित बघता वाचता समजून घेतात, प्रश्नोत्तर लिहितात, परंतु व्याकरण हा एक असा घटक आहे की तो तुमच्यापासून दूर जातो आणि त्याच्या संकल्पना तुम्हाला लक्षात येत नाही आणि नंतर 11वी-12वीला याची आपल्याला अडचण येते. आपल्याला इयत्ता 6वीमध्येच नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, प्रिपोजिशन आहे, परंतु त्यावर आपण विशेष लक्ष केंद्रित करत नाही. यासाठी मी एका व्हिडिओमध्ये संपूर्ण व्याकरण, इयत्ता 6वीचं संपूर्ण व्याकरण एकाच व्हिडिओमध्ये आपणाला शिकवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. चला तर सुरू करूया. क्रमांक 2चा घटक आपण बघणार आहोत. नाउन्स म्हणजे नाम, एखाद्या व्यक्ती, प्राणी, वस्तू किंवा काल्पनिक पण नावं देतो आपण. स्वर्ग असेल, नरक असेल, याला देखील आपण नाव देतो. आता नाम याच्या संदर्भात आपण बघणार आहोत. आता इथं कॅमल आहे, जॅकल आहे, वॉटर आहे, विलेज आहे, फार्म आहे, फील्ड, टाईम, ट्रिक, हॅबिट, हॅपीनेस, ग्रँडपा, फील्ड्स, फार्मर, हेल्पर, राधिका, स्टिक्स. दीज आर दी नाउन्स. हे सर्व काय आहे? नाम आहे. आता या नामांना आपल्याला या नामांचं वर्गीकरण करायचं आहे. आता वर्गीकरण करताना पीपलमध्ये आपल्याला काय येईल? ग्रँडपा येईल, त्यानंतर फ्रेंड्स येईल, ग्रँडपा, फ्रेंड्स, फार्मर, हेल्पर, राधिका. त्यानंतर ॲनिमल्समध्ये कॅमल आणि जॅकल. त्यानंतर प्लेसेसमध्ये विलेज, फार्म, फील्ड. त्यानंतर थिंग्स वी कॅन फील, यामध्ये वॉटर येईल, त्यानंतर स्टिक येईल, त्यानंतर शुगर केन येईल, नंतर वाल. थिंग्स वी कॅन नॉट टच, सी एटसेट्रा. ज्या वस्तूला आपण टच करू शकत नाही अशा कोणकोणत्या वस्तू आहे? टाईम आहे, ट्रिक आहे, ट्रीट आहे आणि हॅबिट आहे, हॅपीनेस आहे. या अशा वस्तूंना आपण टच करू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. The word in the table above are together known as a nouns in English. Add two more words to each row in the table. आता हे जे काही शब्द आलेले आहे सर्वांना एकत्रितपणे नाउन असे म्हणतात. त्यानंतरचा पुढचा घटक आहे पान क्रमांक 22, प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामाबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. आता सर्वनाम म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास सर्वनाम म्हणतात. बघा, मी बोलत आहे, मी माझं नाव घेतलं नाही, पण त्याच्याऐवजी मी हा शब्द वापरला, त्याला सर्वनाम म्हणतात. तुम्ही हुशार आहात, तुमचं मी प्रत्यक्ष नाव घेतलं नाही, परंतु तुम्हाला संबोधण्यासाठी तुम्ही हा शब्द वापरला, याला सर्वनाम म्हणतात. म्हणजे बेसिक कन्सेप्ट आपण व्याकरणाच्या जर आपल्याला लक्षात आल्या तर व्याकरण समजणं काही अवघड नाही. Read the word in the second column of the sentences board. They are called pronoun. Pronouns are words that stand for nouns. They are used when we know that what means we are talking about. बघा, प्रोनाउन्स म्हणजे काय? आय, वी, यू, ही, सी, इट, दे. नामाऐवजी जे शब्द वापरतो त्याला साधारणपणे प्रोनाउन्स म्हणतात. त्यानंतरचा पुढचा घटक आहे प्रिपोजिशन. पान क्रमांक 29. पुढचा जो काही 3 क्रमांकाचा घटक आपण बघतोय प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे उपपद.
बघा, नामाची पोझिशन दाखवण्यासाठी आपण जो शब्द वापरतो त्याला प्रिपोजिशन म्हणतात. जसं इन द सेल, सेल कुठे आहे? सेल, इन द सेल म्हणजे कशाच्या आत? सेलमध्ये. इन म्हणजे आत. ऑफ द सी, समुद्राचा. टू द मून, समुद्राकडे. इन टू द सेल, इन टू द सेल, शिंपल्याच्या आत. आउट ऑफ द क्रॉप, क्रॉपच्या बाहेर. हे जे काही डार्क, इन, ऑफ, टू, इन टू, आउट ऑफ हे जे काही शब्द आहे ते शब्द नामाची पोझिशन दाखवतात, नामाचं ठिकाण दाखवतात. नोट द फर्स्ट words in each of the above phrases. A word group of words used before a noun pronoun to show place, direction, time, etc. is called a preposition. आणि मग याच्यामध्ये ठिकाण पण दाखवतात, दिशा पण दाखवतात आणि वेळ पण दाखवतात या प्रिपोजिशन मध्ये. त्यालाच प्रिपोजिशन म्हणतात. राईट टू फ्रेजेस each following prepositions. Write two phrases each using the following preposition: in, on, at, of, from, to, into, out of. Translate your phrases in your mother tongue. अशा पद्धतीचे प्रिपोजिशन वापरून आपल्याला अजून काही फ्रेजेस तयार करायचे आहे. त्यानंतरचा पुढचा घटक आहे ॲडजेक्टिव्ह, पान क्रमांक 41. आपण शिकतोय तो आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. आता विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ चतुर कोला, चपळ घोडा. घोडा हे नाम आहे आणि चतुर हे त्याच्याबद्दल जो काही शब्द सांगतो त्याला विशेषण असे म्हणतात. मेनी टाइम्स वी हॅव टू डिस्क्राईब पीपल. बऱ्याच वेळेस आपण लोकांना डिस्क्राईब करतो, त्यांच्या संदर्भात बोलत असतो. प्लेसेस संदर्भात, ॲनिमलच्या संदर्भात, ऑर अदर थिंग्स किंवा इतर वस्तूंच्या संदर्भात आपण बोलत असतो. वी यूज डिस्क्रायबिंग वर्ड. जो काही त्या नामाबद्दल शब्द वापरतो त्याला डिस्क्रायबिंग वर्ड म्हटलेलं आहे. टू डू सो गिवन बिलो आर सम सच डिस्क्रायबिंग वर्ड्स. रीड देम अँड फाइंड ॲट लिस्ट 3 सुटेबल नाउन्स फॉर इच डिस्क्रायबिंग वर्ड. एक्झाम्पल: ब्युटिफुल, प्लेस, फ्लावर, हँडरायटिंग. आता प्लेस, फ्लावर आणि हँडरायटिंग याच्या संदर्भात काय? ब्युटिफुल प्लेस, ब्युटिफुल फ्लावर, ब्युटिफुल हँडरायटिंग. अ ब्युटिफुल प्लेस, अ ब्युटिफुल फ्लावर, ब्युटिफुल हँडरायटिंग. आता पुअरच्या संदर्भात आपल्याला काय लिहिता येईल? पुअर पीपल, पुअर ॲनिमल, पुअर मॅन, डेड ॲनिमल, डेड मॅन, डेड वुमेन, स्मॉल हट, स्मॉल बिल्डिंग, स्मॉल बॉय, polite man, polite king, polite people, lazy, lazy man, lazy woman, lazy student, good work, good homework, good writing, well-known people, well-known animal, well-known teacher, golden chain, golden opportunity, golden days. अशा पद्धतीने आपण विशेषणाचा हा घटक बघितला. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणे. जो शब्द सांगतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो किंवा विशेषण म्हणतो. त्यानंतरचा पुढचा घटक आहे युजिंग ॲपॉस्ट्रोफीज, पेज 43. म्हणजे काय की लिहिताना बऱ्याच वेळेस आपल्याला मोठे शब्द असतात त्यांना शॉर्ट करावं लागतं किंवा नेहमी ते शब्द येत असेल तर ते टाळण्यासाठी व्याकरणामध्ये काहीतरी नियम असतो की त्याचा आपल्याला फॉलोअप करायचा असतो. ते आपल्याला त्याचं अनुकरण करायचं असतं. आता इथं ए आणि बी कॉलम आहे. बीमध्ये फुल फॉर्म आहे आणि याच्यामध्ये शॉर्ट फॉर्म आहेत. ॲपॉस्ट्रोफीलाच आपण शॉर्ट फॉर्म म्हणूया. डू नॉटचं डोंट केलं, कॅन नॉटचं कांट केलं, विल नॉटचं विलचं यू विल. हे लिहिताना अशा पद्धतीने आपण लिहितो. यू विल हे लिहिण्यासाठी वेळ लागतो
किंवा वेळ खाऊ असतो. बऱ्याच वेळेस ते शब्द नेहमी येतात, ते रिपिटेशन टाळण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं लेखन करावं लागते. यू आर, यू हॅव, बी फेलोज अँड लाईव्ह स्टँड फॉर ऑफ अ फेलो अँड ऑफ लाईव्स रिस्पेक्टिव्हली. द साईन ॲपॅस्टोपी इज कॉल्ड द ॲपॅस्टोपी. आता हे जे काही साईन दिले जातं बघा, इथं पण साईन दिलेलं आहे, प्रत्येक शॉर्ट फॉर्म करताना त्याचं साईन वापरलेलं आहे. आता नामाच्या संदर्भात देतो, मीनाज शूज, मीनाचे शूज, मोहन्स रूलर, मोहन, अशा पद्धतीने आपण ॲपॅस्ट्रोफीचा यूज करू शकतो. त्यानंतर ऑन पेज नंबर 47 व्हर्ब. पुढचा जो काही घटक बघणार आहोत तो व्हर्बचा आहे. आता व्हर्ब्स म्हणजे काय? व्हर्ब्स म्हणजे क्रियापद. चालणे, बोलणे, खेळणे, पळणे, येणे, जाणे. वाक्याला अर्थ मिळविण्यासाठी, येण्यासाठी क्रियापदाची खूप आवश्यकता असते. व्याकरणामध्ये क्रियापदाला फार महत्त्व आहे. मग व्हर्ब राईट विथ द फॉलोइंग डू. राईट व्हॉट द फॉलोइंग डू. मंकी काय करते? मंकीज जम्प, टर्टल स्विम, लॉयन्स रोअर, पीपल्स वॉक, कॅट्स पर, गर्ल्स अँड बॉईज प्ले. तर मंकी म्हणजे हे नाम आहे. नाम मंकी काय करतो? उड्या मारतो. टर्टल काय करतो? पोहतो. लॉयन काय करतो? रोअर म्हणजे गर्जना करतो. माणसे काय करतात? चालतात. कॅट काय करते? पर करते. म्हणजे जो शब्द क्रिया दर्शवतो, द वर्ड विच शो द ॲक्शन इज कॉल्ड द व्हर्ब्स. जो शब्द क्रिया दर्शवतो त्याला क्रियापद असे म्हणतात. यू मे हॅव यूज्ड वर्ड्स लाईक जम्प, वॉक, स्विम, हंट, रोअर, पर, प्ले etc. to complete the above sentences. All these words show actions. Such words are known as verbs. आत्ता सांगितल्याप्रमाणे की जे शब्द क्रिया दर्शवतात त्याला आपण व्हर्ब्स म्हणतो. अ व्हर्ब इज अ वर्ड or a group of a word that shows action. For example, pour, mold, roll, press or blow. Can you think of some verb that we use very often? Come, go, give, take, make, break, cry, joke, read आणि write. Some verbs tells us what is happening or has happened or will happen etc. even when there is no one to do it. For example, it rained, it became dark. आता असे काही व्हर्ब आहे की त्याला प्रत्यक्ष तो जो काही शब्द असतो तोच एक क्रियापद असतो. उदाहरणार्थ इट रेन्ड. हा रेन्ड हा शब्द सर्व कृती दर्शवतो. इट बिकेम डार्क. इट बिकेम इथं वर्ब आहे. सम वर्ब डिस्क्राईब अ स्टेट. फॉर एक्झाम्पल, काही वर्ब स्थिती दर्शवतात. सी वॉज अ टायर्ड. वॉज हा स्टेट दर्शवतो. ही इज हॅपी. इज हा शब्द इथं स्टेट दर्शवतो. द रॅबिट हॅज अ रेड आईज. हॅज दिस वर्ड इंडिकेट द स्टेट ऑफ द सेंटेन्स. अ सेंटेन्स युजली कंटेन्स वन ऑर मोर वर्ब्स. एका वाक्यामध्ये एक किंवा दोन वर्ब्स असतात. अ सेंटेन्स विथ अ वर्ब एक्सप्रेस अ कम्प्लीट थॉट ऑर आयडिया. आणि या वाक्यामध्ये वर्ब्स असल्यामुळे त्या वाक्याला अर्थपूर्णता येते. नाव ट्राय टू मेक कम्प्लीट सेंटेन्स इन इंग्लिश ऑर इन युअर मदर टंग. व्हॉट डू यू फाइंड? रीड एनी पॅरेग्राफ फ्रॉम द पॅसेज. कॅन यू फाइंड एनी सेंटेन्सेस विदाउट अ वर्ब? ब्युटिफुल. दिस प्लेस इज सो ब्युटिफुल. तर अशा पद्धतीने प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला वाक्याची अर्थपूर्णता सिद्ध करण्यासाठी आपल्याला व्हर्बची आवश्यकता असते. त्यानंतरचा पुढचा घटक आपण बघूया, टाईमलाईन ऑन पेज नंबर 59. लेट्स रिअरेंज देअर सेंटेन्सेस प्रॉपरली ऑन द टाईमलाईन. आता इथं टाईम लाईन दिलेली बघा. भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि भूतकाळ. आता भूतकाळातील वाक्य आहे, आय शार्पन माय टस्क येस्टरडे. मी काल माझे सुळे घासले.
आय एम अ वाईल्ड बोर, मी जंगली रानडुक्कर आहे. आय लिव्ह इन दिस जंगल, मी या जंगलामध्ये राहतो. नाव आय एम रेडी, आता मी तयार आहे. आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे, मी माझ्या शत्रूंना हकलून लावीन. हे फ्युचर टेन्स आहे, हा फ्युचर टेन्स आहे. त्यानंतर हाय आय एम नुंजो, मी नुंजो आहे. आय लिव्ह ऑन अ फार अवे प्लॅनेट, मी दूरच्या ग्रहावर राहतो. टेन्सेस म्हणजे काळ, द पास्ट, द प्रेझेंट अँड द फ्युचर. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. नोट द verbs in the sentences in the three column. In the past column, they have different form: sharpen, asked, played, taught, tried. आता भूतकाळाचा जो काही कॉलम होतो त्या कॉलममध्ये जे काही क्रियापद आहे त्याला ईडी लागले बघा. शार्पन, आस्क्ड, प्लेड, टॉट, ट्राईड. इन द फ्युचर कॉलम आणि भविष्यकाळाचा जो काही कॉलम आहे हा भविष्यकाळाचा आहे. विल आलेलं आहे, इथं विल आलेलं आहे आणि इकडं ईडी आलेलं आहे, आस्क्ड आलेलं आहे. त्यानंतर इथं प्लेड आलेलं आहे, टॉट आलेलं आहे, ट्राईड आलेलं आहे. त्यानंतर भविष्यकाळातील जे काही क्रियापद आहे त्या क्रियापदामध्ये काही बदल झालेले आहे. विल ड्राईव्ह आलं, विल व्हिजिट आलं, विल बिहेव आलं आणि विल आणि यूज हे क्रियापद आले. त्यानंतर वर्तमान काळाचं जर तुम्ही वाक्य बघितले तर ॲम आलं, लिव्ह, ॲम, लिव्ह, इज आणि हॅव हे क्रियापद त्या वाक्यामध्ये आलेले आहे. In the future column, the verb have will before them. The different forms of verbs that show the time of the action is called the tenses. Guess the present tense of taught and the past tense of is, have and live. तर अशा पद्धतीने जसं तुम्ही व्याकरण पुढं शिकाल की क्रियापदाच्या मूळ रूपामध्ये भूतकाळामध्ये कशा पद्धतीनं बदल करायचं आणि भविष्यकाळाचं वाक्य तयार करत असताना कोणतं सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वापरायचं हे तुमच्या भविष्यामध्ये लक्षात येईल. ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण. विशेषण जो शब्द अधिक माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण म्हणतात. उदाहरणार्थ हत्ती हळूहळू चालतो. आता हत्ती इथे नाम आहे, चालणे हे क्रियापद आहे, पण त्या क्रियापदाबद्दल, चालणे या क्रियापदाबद्दल जो शब्द अधिक माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात. मग हत्ती कसा चालतो? हळूहळू. हळूहळू हा ॲडव्हर्ब आहे. रीड अलाउड द फॉलोइंग सेंटेन्सेस. आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली, मी याच्यावर भरपूर विचार केला. कम्प्लिटली हा ॲडव्हर्ब आहे. द सॉक्स फिट माय फीट नीटली. बॅलन्स मी वेल, सिट स्टेडी, सो दे वेंट अवे. द अंडरलाईन वर्ड आर नोन ॲज ॲडव्हर्ब्स. जे काही अंडरलाईन केलेले शब्द आहेत ते ॲडव्हर्ब्स आहे. अँड ॲडव्हर्ब्स इज अ वर्ड दॅट टेल्स अ समथिंग मोर अबाउट अ वर्क. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात. फॉर एक्झाम्पल, स्प्रिंकल देम जेंटली, स्प्रिंकल, स्टीर इट नाईसली. अँड ॲडव्हर्ब मे गिव्ह अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट अन ॲडजेक्टिव्ह. यू आर टू काइंड. टू इज ॲडव्हर्ब. अनदर ॲडव्हर्ब, they ran very fast. Many adverbs end with ly. बऱ्याच क्रियाविशेषणाच्या शेवटी ly वापरले जातात. त्यानंतरचा पुढचा आणि शेवटचा घटक आहे काउंटिंग अँड मेजरिंग ऑन पेज नंबर 91. काउंटिंग अँड मेजरिंग. काउंट करणे म्हणजे गिनती करणे, गणन करणे, मोजणे. मेजरिंग म्हणजे लांबी रुंदी मोजणे किंवा प्रमाण मोजणे. नोट दॅट वी कॅन काउंट होल्स, ॲक्सेस, स्टोन्स एट्सेट्रा. आपण वस्तू मोजतो. दॅट इज वाय
दे हॅव अ प्ल्युरल फॉर्म, म्हणून त्यांना प्ल्युरल फॉर्म असतो, म्हणजे अनेक वचनी रूपामध्ये आपण सांगतो. बट वी कॅन नॉट काउंट मटेरियल्स लाईक वॉटर, परंतु आपण पाणी असेल, दूध असेल, स्ट्रॉ असेल, देअरफॉर युजली वी डू नॉट से वॉटर्स, मिल्क्स और स्ट्रॉज, आणि म्हणून त्याला आपण वॉटर्स म्हणत नाही, मिल्क्स म्हणत नाही, स्ट्रॉज म्हणत नाही. वी मेजर दिस मटेरियल अँड से अ बकेट ऑफ वॉटर. पाण्याच्या संदर्भात आपण म्हणतो एक बादली पाणी, अ कप ऑफ मिल्क, एक कप दूध, अ स्पूनफुल ऑफ शुगर, एक चमचा साखर, एट्सेट्रा. वी कॅन ऑल्सो से 2 liters ऑफ ऑइल, half a liter of milk, 1 kilo of sugar, etc. We say pieces of cloth, कपड्याचा तुकडा म्हणतो आपण, स्लाइस ऑफ केक, केकचा तुकडा म्हणतो आपण, अ लोफ ऑफ ब्रेड, ब्रेडचा तुकडा म्हणतो आपण किंवा लादी म्हणतो, रॅदर क्लॉथेस, केक्स और ब्रेड. निश्चितच हे सर्व घटक तुम्हाला समजले असतील. या संदर्भात तुम्हाला या ग्रामरचे पुढचे घटक पुढच्या इयत्तेमध्ये तुम्ही शिकणार आहात. नाऊनचे प्रकार, ॲडजेक्टिव्हचे प्रकार, टेन्सचे प्रकार, ही प्राथमिक माहिती तुम्हाला आहे. यानंतरच्या खऱ्या संकल्पना तुम्हाला पुढे समजणार आहेत. निश्चितच हा मोठा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. समजल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.